आम्हाला खाऊ भेटली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लेट पण थेट या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय, म्हणजे असे डान्सचे वगैरे व्हिडिओ येत होते, परंतु हा आज स्पेशल असा व्हिडिओ आहे. तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर पाऊस पडतोय, तर त्यामुळे वल्गन आलेली आहे आपल्याकडे. तर आपण वल्गनीचे मासे पकडणार आहोत. तर मित्रांनो, आपण इकडे जाळ टाकलेला आहे आणि जाळ टाकताच क्षणी आपल्याला खूप सारी मच्छी लागलेली आहे. तर आपल्याला घनश्याम ते उचलून दाखवलंच. एकदा उचलून दाखव. आम्ही सहज टाकतच आहोत आणि टाकत असतानाच आपल्याला मच्छी लागलेली आहे. ती बघा, आपण पाहू शकता. कॅमेऱ्यात मला वाटतं दिसत नसेल, पण खूप मच्छी लागलेली आहे इथे. ती बघा. आणि पहिली वल्गणी आपल्याला लागलेली आहे आणि पहिल्या वल्गणीचा आस्वाद आपण घेताना इथे पाहू शकतो घनश्यामला. खाली ऍक्च्युली काय माहितीये का, पाणी आहे ना, वावता आहे ना खाली आपल्या ती मध्ये नाही ना, ताणून ती एखाद दगडबिगड ठेवत्यावर, कारण ते खालून निघून जातं मग. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की हा एक आपल्याकडे एक मोठासा शेत आहे जे खणलेलं आहे आणि एक तलावासारखं ते झालेलं आहे. आणि त्या तलावात खूप सारी मच्छी आहे. आणि पावसाळ्याच्या पाण्यात जेव्हा असे छोटे छोटे ओहोळ तळ्यात येतात, त्यावेळी छोटी मच्छी आहे ती वर चढण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्या इथे पाहू शकता आपण, इथे जो बाहेरचं पाणी आहे ते या तलावात येत आहे आणि या ठिकाणी जी आतली मच्छी आहे ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मध्येच आम्ही इथे जाळं टाकलेलं आहे आणि त्या जाळ्याला सर्व मच्छी लागत आहे. तर काही क्षणातच आपण पाहणार आहोत आपल्याला किती मच्छी भेटलेली आहे. मित्रांनो, ही पाहू शकता, ही छोटी मच्छी आहे आणि ही आपण आता गळाला लावणार आहोत. बघूयात गळाला सुद्धा आपल्याला लागते का मच्छी, कारण ह्या तलावात मोठी मच्छी सुद्धा खूप आहे आणि ते आपल्याला छोट्या जाळ्यावर तर नाही भेटणार. आपण गळ टाकून बघूयात गळाला लागते का. तर टाकी ते थोडी. इथे घनश्याम एकदम व्यवस्थितरित्या काढत आहे मच्छी आणि त्याची पूर्णपणे खवलं काढलेली आहेत आणि गाभोळी सुद्धा बाहेर आलेली आहे वाटते, मला वाटते. आणि बघूयात आता भूपेशला पागाला काय भेटतंय, वल्गणीचे मासे त्याला भेटतायत का नाही ते. हा. आणि पागामध्ये बघू शकता, आले आहेत आपले, बघू शकता. आणि चांगली साईज आहे कडवाल्यांची पण, बघू शकता. आणि मले आलेला आहे, मला म्हणजे दाखव. हे बघा, आपल्याला मनी मासा भेटला. थोडा वेळाच्या विश्रांतीनंतर आपण परत आलेलो आहोत आणि आता आपण आपलं जाळं जे आहे ते काढणार आहोत. मित्रांनो, पाहू शकता आपल्याला एक कलरफुल मासा भेटलेला आहे, जो आपण फिश स्टँड मध्ये पण पाहू शकतो. त्या प्रकारचा मासा आपल्याला भेटलेला आहे इथे. त्याच्या मुश्या त्याला आपण बघू शकता, खाली सुद्धा त्याला एक मुश्या टाईप असं आहे. मी तर हा फर्स्ट टाइम मासा बघितलेला आहे. या माशाला काय बोलतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, जे आपण जाळं टाकलेलं आहे त्याच्या, हा का
खालच्या भागी खूप सारी मच्छी लागलेली आहे, आपण पाहू शकता. आणि ते आपल्याला पाण्यात काढता येणार नाही, तर आपण ते जाळं ते आता बाहेर काढणार आहोत. तर आपण पाहू शकता खूप मच्छी जी आहे ती लागलेली आहे आपल्या जाळ्याला. याला बोलतात वल्गण, आणि आम्ही पहिली वल्गण इथे पकडलेली आहे. आपल्या जाळ्याला खूप मच्छी लागलेली आहे. वरती काढतो ना रे मित्र आपला इथे जॉईन झालेला आहे. त्याला आपण ओळखला असेल, जो व्हिडिओमध्ये असतो नेहमी कॉमेडी व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण पाहू शकता जे आम्ही अर्ध्या तासात तयार केलेलं जे जाळं आहे युद्ध पातळीवर, ते आता सक्सेस झालेलं आहे आणि पूर्णपणे जाळ्याचे पैसे वसूल झालेले आहेत आणि खूप सारी मच्छी आलेली आहे आपल्याला. सध्या जे जाळं आहे त्याच्याखाली आपण जे दगड टाकलेले ते कुठे ना कुठे अटकलेले आहेत, त्यामुळे थोडंसं उशीर होत आहे. तर आपण इथे पाहू शकता पूर्ण जाळं आपलं भरलेलं आहे. खूप सारी मच्छी आपल्याला आलेली आहे इथे. आता ही जे जाळ्याला गुंतलेली जी मच्छी आहे ती काढता काढता आपल्याला नाशिना मिळणार आहेत. कसं कोणत्या पद्धतीने काढतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. सध्या तरी मला वाटतं हे घरी येऊन जाऊयात, नंतरच काढू मच्छी. हे बघा केवढी मच्छी आम्हाला भेटलेली आहे. मला माशाचा पिल्लू बघायचंय. हे छोटू काढ पटापट. कडक घेतले. तो नको ना काढू. भरपूर झाले आपले मच्छी आपला मित्र पकडतोय. बघू शकता मित्रांनो किती प्रमाणावर आपल्याला करवाली मच्छी भेटत आहे. अजून थोडा वेळ संपलं ना तर भरपूर सारी भेटेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, भरपूर मजा येणार आहे. तर मित्रांनो आपली चढणीची मासे इकडे पकडतच आहोत आणि एक आपण जाळं टाकलेलं आहे, ते शेजारच्या खड्ड्यात टाकलेलं आहे, म्हणजे शेजारचे जे तळं आहे त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि आता आपण मोठी मच्छी पकडण्यासाठी मोठं जाळं सुद्धा टाकणार आहोत. 3 बोटी आहे आणि याला आपल्याला मोठी मच्छी लागेल, जशी काळे मासे असतील, शिवरा किंवा जिताडा या प्रकारची मच्छी आपल्याला या जाळ्याला लागेल. आणि येथून आपला पाणी जो आहे तो ह्या तळ्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व मच्छी ही वर चढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती आपल्या ह्या जाळ्याला लागेल. आपण ह्या ठिकाणी असं जाळं टाकणार आहोत. तर घनश्याम इथे जाळं टाकताना आपण बघ या ठिकाणी कोणती ट्रिक चालू आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी एक ट्रिक लावत आहे प्रदीप भाऊ इथे ट्रिक लावत आहे मच्छी पकडण्यासाठी. कारण ह्या ठिकाणी जो पाणी खाली पडतोय त्या ठिकाणी मच्छी वर उडी मारण्याचा प्रयत्न करतो आणि
वर न चढता ती पुन्हा रिटर्न येऊन ह्या कचऱ्यावर पडते आणि त्या कचऱ्यावरून आपण मच्छी सहज उचलू शकतो काहीही मेहनत न करता.